नर्मदे हर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले 6:45. आपण रेडी होऊन निघालोय. पूजा अर्चा झाली. आत्ता जो व्हिडिओ बघितला मध्ये एक जोडप आहे, म्हणजे 2 जोडप आहेत, त्यांची पूजा पाहिली. मस्त पूजा करत होते. काल रात्री आपण मुक्काम होतो. बाबाजी आपका नाम क्या है? जैसलगिरी महाराज. जैसलगिरी महाराजांच्या इथे. पण काल मला एक इन्सिडेन्स आला का एक जोडपं होतं मराठी. ते असे वागत होते का जसं त्यांनी यांना कामाला ठेवलेलं आहे. म्हणजे जिथं जेवणात जागा तिथं ते झोपायचा बिछाना लावत होते. म्हणजे रात्री भांडणं व्हायच्या तयारीत होतं. पण काय निमिटून गेलं शांततेत. नर्मदे हर. नर्मदे. जा उतरून, शॉर्टकट आहे तिथून. का येईल समोर रस्ता दिसतोय खाली. मारा उडी, मी व्हिडिओ काढतो. उतरा. काय मस्त वातावरण आहे. झरवानी 8 किलोमीटर आहे आपल्याला आता. आणि पूर्ण रस्ता असाच आहे. निगोरा कॉलनी 17. आजचा मुक्काम झरवानी 8 किलोमीटर. घ्या या सुंदरतेचा. पक्षी आले का? या माळावर दोरी आहे, ती हलवली का तेव्हा हलवली. पक्षी उडून जाता. बरोबर. पक्षी उडत सगळ्या बाजूचे हे हालता आणि हे बी हालताय ना. मैया एक बार करो और एक बार ऐसा हिलाओ ना. वो दोरी रस्सी खींचो ना. नर्मदे हर. रस्त्याने येता येता हा साप मेलेला दिसला होतं की तो रस्ता छोटा आहे ना त्यामुळे. कारण हे दरड बिरड कोसळली, गाडी खाली आला बिचारा. इशारे नसल. नर्मदे हर. हे त्याला बाजूला भेटताय आणि वातावरण पहा. राहणाऱ्या लोकांची माझ्या डोंगरांच्या मध्ये मध्ये घर आहे. असे छोटे छोटे वाहतच राहतात प्रत्येक ठिकाणी. नर्मदे समोर पाहाल ना, हा डोंगर नाही, ही शेती आहे. त्या बाजूला तूर आहे, इकडे ज्वारी आणि तूर मिक्स आहे. 2-4 ठिकाणी पाहिलं. आता म्हटलं तुम्हालाही दाखवूनच देऊ. नर्मदे हर. 9:30 वाजले. झरवानीच्या आश्रमात पोचलो होतो. झरवानीचा आश्रम हे संत गजानन महाराज आश्रम झरवानी. छान ठिकाणी. साईडचा व्ह्यू बघा आश्रमाच्या समोर. काम चालू आहे अजून नवीन काहीतरी बनवायचं. आता आपल्याला जायचं इकडे संत गजानन महाराज आश्रम अन्न क्षेत्र. आपण पुढे जाणार गोरा कॉलनी. गोरा कॉलनी इथून आहे 10 किलोमीटर. आजचा प्रवास 8 किलोमीटर झाला, अजून 10 बाकी. नर्मदे. एका गाडीवाल्याने आम्हाला आवाज देऊन सांगितलं इकडून उतरा, इथून समोर शॉर्टकट आहे म्हणे, इकडून गोल फिरून येण्यापेक्षा. पण रस्ता लयच उताराचा आहे. आपला उतरोफोबिया इथे ऍक्टिव्ह झाला होता. कसं तरी उतरलं मी इथून. नर्मदे हर. हमारी बधी जो साइटो है लोकेशन એ બધાનો વ્યૂ છે.
ये टुंगाई सामने ये टुंगाई हिल क्या है? झरवानी वॉटरफॉल दिसतोय आपल्याला इथून. आता जो बघितला तुम्ही भारी वॉटरफॉल आहे. काहीतरी गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या गाड्या आलेल्या आहे चेक करण्यासाठी. काही घटना वगैरे घडली असेल त्यांचं चाललंय याला काहीतरी टुरिस्ट विलेज बनवायचं. तेच बघत होतो मी. इथून बघा काय भारी दिसतो. झरवानी वॉटरफॉल नर्मदे हर. आता प्रॉपर म्हणजे झरवानी आश्रमला आलो होतो आपण. झरवानी गाव आत्ता लागलं. इथे बघ प्राथमिक शाळा झरवानी. झरवानी ग्रामपंचायत तालुका गरुडेश्वर जिल्हा नर्मदा. नाव नर्मदा जिल्हा देऊन टाकले. मी कधी नर्मदा जिल्हा ऐकलं नव्हतं. पहिल्यांदा माहिती पडलं नर्मदे. आता आपण स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या इथं पोचलोय. हे बघा इथे पुतळा दिसतोय. खूप उंच आहे पुतळा. जगातला उंच पुतळा आहे. पण आपण आता त्याच्या सुद्धा वरती. इथल्या पहाडी खूप उंच आहेत या बाजूच्या माझे. दिसलं काय याच्यामध्ये? मग दिसला ना. झूम करून दाखवलं ना लोकांना. नर्मदे गोरा कॉलनी 6-7 किलोमीटर. झरवानी बस स्टॉप आहे हा. रस्ता इथून इथे बोर्ड आहे एका ठिकाणी राईट टर्न मारा म्हणून गोरा कॉलनीकडे. इथं बाबाजी त्यांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. मैया समोसे आणि चहा वाटते. बस बस बस. मैयाने आपल्याला खायला दिलंय बालभोग. दुपारी वाजले जवळपास 12. बघू पुढे काय भेटणार नाही असं वाटतं मला. नर्मदे. आत्ता त्यांच्याशी गप्पा मारत होतो. त्यांनी सांगितलं का मी 4 महिने जेव्हा पावसाळा असतो तेव्हा प्रॉपर बिझनेस म्हणून करतो. नंतर जेव्हा परिक्रमा चालू होतो तेव्हा परिक्रमावासींसाठी सेवा द्यायसाठी इथं थांबतो. मग इथं आता इथे गिरायकी नसते. कारण इथून पुढे 200 मीटर हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर 200 मीटर पायी गेल्यानंतर झरवानी वॉटरफॉल जो मी तुम्हाला आत्ता दाखवला मागच्या व्हिडिओमध्ये. पण मग हे परिक्रमावासींना सेवा देण्यासाठी मेहनत करतात इथे. 4 महिने ते म्हणे बिझनेस करून घेतो आम्ही मोका. नंतर मग 8 महिने फक्त परिक्रमावासी. बघा असं आहे नर्मदे. बाई मी 20-1 मिनिटापासून चालतोय. म्हणजे 1 किलोमीटरच्या वर गेलो असेल. माझं असंच लक्ष आहे आजूबाजूला. एकटाच आहे त्याच्यामुळे लक्ष जातच. तर हे जे झाडं आहेत ना हे सगळे पारिजातकची झाडं आहे बाई. पूर्ण पारिजातकची झाडं आहे. ही झाडं आहे. मी तर म्हणतो या रात्री म्हणजे पहाटे जर या रस्त्याला आलं ना शपथ माझ्या येऊन जाईल. कारण मला खूप आवडतं त्याचा सुगंध आहे ना पारिजातकचा. एकदम क्वालिटी फुलं पडतात. इथं खाली आहेत भरपूर ठिकाणी पडलेली फुलं म्हणजे पण ते सुकलेले. पण मला या बियांवरनं समजलं ते पारिजातक आहे असं. मग एवढे पारिजातकची झाडं कोणी लावली असतील इथे. आणि रस्त्याच्या कडेकडेने सगळीकडे आहे क्रॉसिंग एरिया. आणि आपण लांब लांबपर्यंत कोणीच नाही. आपल्या मागेही नाही पुढे नाही. पुढे असतील मागे नाही कोणी. नर्मदे. फायनली गोरा कॉलनी पोचत आलोय. गोरा कॉलनी इथून 1 किलोमीटर असेल 3च्या आसपास. बघा मोठा रस्ता लागलाय. हा जो केवडी या झरवानी म्हणजे स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या आसपासचा एरिया आहे तो आहे. झाडं लावायचं काम चालू आहे इथं. मस्त रोड छान आहे. सुंदर असा रोड आहे. पोचू मग ठरवू काय करायचं ते. खूप जण मला मेसेज करताय किंवा मला कॉलवरही म्हणजे माझे मित्र वगैरे बोलतात का असा जो व्हिडिओ आहे ना असा आडवा बनवा. तर
किस्सा असा आहे, मी काही कॅमेरे वगैरे काही आणलेले नाही आणि असा मोबाईल धरला जात नाही, असा कसा सोपा जातो. आणि तुम्हाला जर फुल स्क्रीन दिसत नसेल तर सगळ्यात भारी पर्याय फुल स्क्रीन. यूट्यूबवर प्ले केल्यानंतर फक्त तिथे न प्ले करता तिथून फुल स्क्रीनचं बटन, ते फुल स्क्रीन केल्यावर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दिसेल. म्हणजे जेवढा मोबाईलला हे होईल तेवढा. मग तेवढी काळजी घ्या. वाटलं तर मी उद्यापासून ट्राय करेल का लँडस्केप व्हिडिओ बनवायचा असा. नर्मदे यार 5-6 दिवस त्यापेक्षा जास्त, कारण बडवानीच्या इकडूनच आपल्याला नर्मदा मैया दिसायची बंद होतं. पण आज बघा मी कुठे आहे, तुम्ही पण दर्शन करून घ्या. हा आहे मैयाचा तट. तिथे मैयाची मूर्ती आहे. नर्मदे हर. हा घाट आंघोळीसाठी त्याच्यासाठी याच्यामुळे बंद आहे का इथे खूप जास्त मोठे मोठे मगर आहे, मैयाचे वाहन. तिथपर्यंत जायलाही बंद आहे. इथे संध्याकाळी होते नर्मदा आरती. आपण नक्कीच थांबणार आहे. या बाबांशी बोलणं झालं. आज आपण थांबलो आहे भारतीय आश्रमात. हे बाबा आहे तिथे. इथले मेन गिरणारी बाबा जे आहेत ते उद्या येणार आहे तिथे. तोपर्यंत आपण थांबणार का नाही माहीत नाही. आपला मुक्काम आज इथे आहे. मध्येच टॉयलेट बाथरूम पण आहे आणि मध्येच ते सगळं बनवलं त्यांनी, छान आहे. पहिल्यांदा अटॅच टॉयलेट बाथरूमवाला आश्रम भेटला मला मागच्या 19-20 दिवसात. ही इथे स्टॅच्यू ऑफ युनिटी मूर्ती. दर्शन घेऊन टाका सगळ्यांनी. नर्मदे हर. समर्पयामि। बोल नर्मदा मैया की जय, भोले बाबा की जय, गौ माता की जय, गजानंद भगवान की जय, तानी देवी देवताओं की जय, माता पिता गुरुदेव